आज आपण दोन अविस्मरणीय अनुभव ऐकणार आहोत. तर पहिला अनुभव आहे लौकिक म्हात्रे यांचा. पहिला अनुभव मला बऱ्याच वर्षांपूर्वी आला होता, जेव्हा मी साधारण 12 वर्षांचा असेन. मी महिन्याच्या सुट्ट्या लागल्या होत्या, म्हणून मी माझ्या जुन्या घरी गेलो होतो. त्या घराशेजारी काकू राहायच्या. लहानपणापासूनच तिथेच वाढलो असल्याने मी त्यांना लाडाने आई म्हणायचो. त्या सुट्ट्यांमध्ये मी त्यांच्याकडे गेलो. मी खूप महिन्यांनी आल्यामुळे मला पाहून त्या खूप खुश झाल्या. त्यांनी त्या दिवशी भेळ करून मला खायला दिली. मी भेळ खात खात बाहेर अंगणात येऊन बसलो. त्या मला म्हणाल्या की तू बस इथे, मी जरा 1-2 कामे आटोपून येते आणि तुला प्यायला पाणी घेऊन येते. इतके म्हणून त्या आत घरात निघून गेल्या. मी अंगणात बसून मस्त भेळेचा आस्वाद घेत होतो. खूप महिन्यांनी जुन्या घरी आलो होतो, म्हणून प्रसन्न वाटत होतं. तितक्यात तिथे एक बाई आली. तिचे नाव रमाबेन. ती आमच्याच परिसरातली होती, कारण मी तिला याआधी बऱ्याच वेळा पाहिले होते आणि आम्ही जुन्या घरी राहत असताना सुद्धा ती घरी कधी कधी यायची. तिची परिस्थिती हलाखीची असल्याने माझी आई तिला मुलांसाठी कपडे तर कधी वह्या पुस्तके द्यायची. मी तिला बऱ्याच वर्षांनी पाहत होतो. ती माझ्याजवळ येऊन माझ्याशी बोलू लागली. नेहमी सारखा हसरा चेहरा. परिस्थिती बिकट असूनही चेहऱ्यावरून कधीही तसं जाणवायचं नाही. अगदी न विसरता येण्यासारखा चेहरा होता तिचा. ती माझ्याशी गप्पा करू लागली. घरचे कसे आहेत म्हणून विचारपूस करू लागली. आई तिला नेहमी मदत करायची, म्हणून आईची आठवण काढून ती तिचे कौतुक करत होती. तिच्या आईने वेळोवेळी तिला खूप मदत केली होती. तुझी आई खूप चांगली व्यक्ती आहे वगैरे वगैरे. 8-10 मिनिटं बोलल्यावर ती चालत एका रस्त्याने पुढे निघून गेली. मला जरा आश्चर्यच वाटलं, कारण ती ज्या रस्त्याने पुढे चालत गेली तिथे पुढे काहीच नव्हतं. म्हणजे झाडी झुडपांचा भाग होता आणि एक 10 फूट उंच मोठी भिंत होती. पण ती त्या रस्त्याने चालत का गेली असेल हाच विचार करत असताना आई आली आणि मला विचारू लागली, काय रे, काय झालं, एकटाच काय पडपडत होतास? मी तिला पटकन म्हणालो, एकटा नाही ग, ती रमाबेन आली होती आणि माझ्याशी गप्पा मारत होती. हे ऐकल्यावर मात्र आई थक्क होऊन मला पाहतच राहिली. तिला काय वाटलं काय माहिती, तिने झटकन माझा हात हातात धरला आणि आत घेऊन आली. तिने मला पुन्हा विचारले, तसे मी तिला सगळे सांगितले. त्यावर ती म्हणाली, हे कसं शक्य आहे, ती तर मागच्या आठवड्यातच वारली होती. तिचं हे वाक्य ऐकून मी अगदी निशब्द झालो. दुसरा अनुभव मी MBAच्याच दुसऱ्या वर्षाला असताना आला होता. तुम्हाला माहीतच असेल की प्रोजेक्ट करावे लागतात. त्यामुळे प्रोजेक्टसाठी मी आणि माझे 3 मित्र आम्ही नाशिकला जायला निघालो होतो. माझ्यासोबत माझे 3 मित्र मंदार, गौरव आणि कार्तिक होते. ट्रॅफिक लागेल म्हणून आम्ही रात्रीचा प्रवास करायचा असे ठरवले होते. रात्री 10ला आम्ही हायवेला लागलो. मंदार कार ड्राईव्ह करत होता. मी आणि गौरव मागे बसलो होतो, तर कार्तिक पुढे मंदार सोबत बसला होता. आता रात्रभर ड्राईव्ह करायचे होते, त्यामुळे कोणीही झोपायचे नाही असे ठरवले. त्यामुळे इकडच्या तिकडच्या गप्पा मारत होतो. बऱ्याच वेळानंतर मंदार आणि गौरवने कोकणातले भूतांचे किस्से सांगायला सुरुवात केली. आता असा काही विषय निघाला की झोप कशी येणार. अधूनमधून मी बाहेर पाहत होतो. त्या रात्री रस्त्यावर रहदारी अगदीच कमी होती.
अधूनमधून एखादा मालवाहू ट्रक किंवा आमच्यासारखीच कार समोरून पास व्हायची. 2-3 तास झाले असतील. तितक्यात रस्त्याच्या मधोमध मला कोणीतरी उभं दिसलं. सुरुवातीला मला वाटलं की मला भास होतोय, पण नाही. कारण माझे तिन्ही मित्रही एकटक त्याच दिशेला पाहत होते. रस्त्याच्या अगदी मधोमध खरंच एक जण उभा होता. आमची कार जसजशी त्याच्या जवळ येऊ लागली तसतसे तो नीट दिसू लागला. त्याचं शरीर डोक्यापासून छातीपर्यंत अक्षरशः चिरले होते. असे वाटत होते की तो एखाद्या अवजड वाहनाखाली येऊन चिरडला गेलाय. मी काही बोलणार तितक्यात मंदार म्हणाला, काय करू? कार चढवू का याच्यावर? आम्ही पटकन म्हणालो, नको नको, असे करू नकोस. त्याने हळूच बाजूने कार काढली. आम्ही चौघेही प्रचंड घाबरलो होतो. आम्ही त्याला क्रॉस केल्या केल्या मी मागे वळून पाहिलं, पण तिथे कुणीही नव्हतं. मंदार वेगात कार चालवतच राहिला. साधारण 2-3 किलोमीटर पुढे आल्यावर एका चहाच्या टपरीजवळ थांबलो. चहाच्याच टपरीवर 2 जण होते. आम्ही चहा पितच त्यांना घडलेला किस्सा सांगितला. तसे ते दोघेही एकमेकांकडे पाहतच राहिले. ते आम्हाला काहीच बोलले नाहीत, पण त्यांच्या चेहऱ्यावरील हावभावांमुळे आम्हाला कळून चुकलं की त्यांना या प्रकाराबद्दल नक्कीच काहीतरी माहीत असावे. आम्ही जास्त काही न बोलता पुढच्या प्रवासाला लागलो आणि सकाळी ठरलेल्या ठिकाणी पोहोचलो. तर हे 2 भयानुभव तुम्हाला कसे वाटले हे कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाही अजिबात विसरू नका. भेटत राहू अशा छान छान भयकथांसोबत. तोपर्यंत धन्यवाद.